सकाळी 8 वाजता श्वेताचा फोन वाजतो. श्वेता झोपली असते. पण 2-3 फोन वाजल्यानंतर श्वेता कुंभकर्ण, फोन उचलणं पहा कोण आहे. मेघनाई झोपेतच असते पण उठते आणि उचलते. जसा फोन पाहते, फोनवर फक्त नावच नाही तर फोटोही असतो. 20 वर्षाचा तरुण मुलाचा फोटो असतो. मेघना, तुझ्या जावयाचा घरून आहे फोन. दिसतो याह्यानं फोन केलं. अप्पा नावे का याह्याचा? मार खाशील सकाळी सकाळी डोकं उठवशील तर. आणि दे इकडे मूर्ख. मला नाही वाटत जास्त दिवस जगशील. मरतेस तू लवकरच. माझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा नको उचलू बरं. मुलगा तर असू शकत नाही. चेहऱ्यामध्ये फरक आहे. तू सुंदर आहे. आई अशी असू शकत नाही. भाऊ असू शकत नाही. फार मेहनत घेणारी असली. आई बाबा तरी इतकी मेहनत आणि इतक्या वयापर्यंत? नाही, काही तर 25 वर्षाचं अंतर. नाही, शक्य नाही. मरशील पर. मेघना, काहीही बोलू नको. फोन इकडे दे मूर्ख, नाहीतर झोपेची गोळी देते. कोणी कितीही उठवले तरी उठत नाही घेणारा. फोन मेघनाकडून फोन घेते आणि बोलते फोनवर. काय रे चंद्या, काय एवढं अर्जंट आहे की सकाळी फोन करतो? झोपू देत नाही. काय काम आहे? चंद्या, अगं श्वेता 8 वाजले आहेत. तू अशी बोलते की 5ला उठवलं. मेघनीनं झोपू दिलं नाही. सांग करत होती. रात्रीचे 3 वाजले झोपता झोपता. येते थोड्या वेळाने. काय ग, अशी चुना लावते चंद्याच्या जागी अप्पा आणि त्या खलनायकाच्या जागी नायकाचा फोटो. किती जमतं ग तुला खोटं? असा चुना लावते म्हणून त्या अभयचं लक्ष नाही गेलं तुझ्याकडे. चंद्या आणि अप्पा काही वेगळे नाही. आणि फोटो म्हणशील तर चंद्याचाच येतो. काहीही सांगते मूर्ख. तो मास्क मागचा चेहरा पाहिला मी रात्री. मूर्ख आहे चंद्या. कशाला घाबरते मला? का कळतं नाही? तू इतका चेहरा दाखवून आणलाय. जिवंत जाणार नाही मी घरी म्हणून कशाला घाबराला तुम्ही? दाखवालच ना मला चेहरा. भयानक चेहरे पाहून तुमचे वाटत असेल की गोळीही मारावी लागणार नाही, अशीच मरून जाईल मेघना. पण मुलगी आहे माझी म्हणून काहीतरी व्यंग करून हसवत स्वतःला आनंदी ठेवतेय आणि व्यंगात वास्तविकता विसरतेय. नाहीतर मी की तुमच्याकडे आलीये आणि माझी अवस्था तर त्या गाण्यासारखी झालीये की दिवाना मुझसा नहीं है संबर के नीचे, आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे. तुम्ही तर 2 आहे, एक आगे एक पीछे. 3 नायिका तर अंबर के नीचे असते. मी तर नीच लोकांमध्ये फसलीये. कशाला ताई यमक जोडतीये? चिडली तर यमाकडे पाठवेल बरं. विश्वास बसेल असं बोलतं जाना. माहीत आहे तू खोटारडीये. खोटं बोलून इथं आणलंय आणि आता इथेही खोटं बोल. विश्वास बसेल असं तर खोटं बोल. कोण विश्वास ठेवेल असा बोल. तो फोटो किती निरागस आहे. सांग, जावई आहे ना तुझा? मुलगा म्हटलं असतं पण तू अशी नाही. आणि मला सवय नाही खोटं बोलायची. म्हटलं तरी सुंदर आहे तो. आणि तू चंदा म्हणते त्याला. किती समाधान करशील स्वतःचं? दाढी असलेला चंद्या आणि तो चिकण्या ऐकच आहे का? मास्क मागे ही व्यक्ती आहे कोण? विश्वास ठेवेल का काही? बोलते. काय बाई आहे का तू? गेली होती वाटतं त्याच्याकडे झोपायला रात्री.